हे पाणी रामकुंडात जातं आहे. हे अनट्रीटेड सिवेज आहे. आनंदवलीला बघा असे पाणी सोडलेलं आहे. अनट्रीटेड आहे. अनट्रीटेड सिवेज आहे. हे गटारीला न जाता या ओढ्यात जातं आणि हा ओढा याचं पाणी काळं दिसत असेल, पूर्णपणे काळं पाणी. हे इथं आनंदवलीचा ब्रिज, हे रामेश्वर मंदिर, इथं थेट गोदावरीला मिळतं आहे. हे बघा पूर्ण काळं पाणी. त्याच्यामुळं झालेलं जे इम्पॅक्ट आहे पानवेली वगैरे आला आहे तो पण इथं स्पष्टपणे दिसतो आहे. हा आनंदवलीचा तो जो छोटासा बंधारा आहे, बांध आहे, त्याच्यावरनं येणार आहे धबधब्यासारखं. आपल्याला बघायला खूप छान वाटतं, पण हे सगळं पोल्युशन आहे. आणि हे बघा हे काळं पाणी, हे इथून खाली जे जाणार आहे हे बापू पूल आणि मग तिथून खाली कुठं जाणार आहे, म्हणजे अशोक स्तंभाचा पूल आणि त्याच्यानंतर विक्टोरियाचा पूल, तिथून थेट ते रामकुंडात जाणार आहे. त्याच्यामुळे हे जे काही प्रदूषण होतं आहे ना, हे शहराच्या पुढंच होतं आहे असं नाही आहे. शहराच्या आधी जस्ट शहराच्या सुरुवातीच्या भागात प्रदूषण होतं आहे. जे पूर्णपणे सिवेज असलेलं पाणी रामकुंडात येतं आहे. बरेच भाविक येतात, पाण्यात पाय बुडवतात, आचमनही करत असतील. हे सिवेज आहे, हा हेल्थ हजार्ड आहे. याच्यामुळे याच्याकडं तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे. खूप मोठी प्रोसेस नाही. हा जो नाला आहे किंवा हे जे सगळं कलेक्ट होऊन येतं आहे, NBS नेचर बेस्ड सोल्युशन वापरून होऊ शकतं, ट्रीट होऊ शकतं. किंवा हे ज्या काही गटारी असतील त्याला जर हे सगळे पाईप जोडले, या नाल्याचं पाणी जर जोडलं, तर हे पाणी इथं न येता STPला जाईल आणि भाविकांच्या हेल्थची जो काही खेळ होतो आहे आणि नदीच्या हेल्थची जो काही खेळ होतो आहे तो आपल्याला थांबवता येईल. गंगापूर रोडला लागून असलेला हा भाग आहे. तिथं असं मध्यवर्ती भागात होतं आहे. तर याच्यावर लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे. कारण हे पाणी, आता परत एकदा म्हणतो, हे पाणी रामकुंडात जातं आहे.